अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनल मध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खास लक्ष्मी प्राप्तीसाठी, आपल्या घरामध्ये धन आकर्षित होण्यासाठी, माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि घरात प्राप्त असलेली जी लक्ष्मी आहे ती स्थिर होण्यासाठी 1 रुपयाच्या नाण्याचा एक विशेष आणि सर्वात महत्त्वाचा उपाय सांगणार आहे। हा एक उपाय तुमच्या घरात असलेले जे दारिद्र्य आहे हे दारिद्र्य क्षणात समाप्त करेल। घरात कितीही गरिबी असेल ती गरिबी कुठेतरी कमी व्हायला लागेल। घरामध्ये जर कुठली बाधा असेल, नकारात्मक शक्ती असेल, कुठलीही वाईट शक्ती, वाईट बाधा तुम्हाला त्रास देत असेल तर या सगळ्या वाईट शक्तींचा या एका उपायाने नाश होईल। घरातील दारिद्र्य संपून घरामध्ये लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल। घरामध्ये प्राप्त असलेली जी लक्ष्मी आहे ती अखंड स्थिर होईल। खरं तर 1 रुपयाचे जे नाणे आहे ते माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत, कारण खळखळणारे जे नाणे असतात ती माता लक्ष्मीची सर्वात आवडीची वस्तू किंवा सर्वात प्रिय गोष्ट मानली जाते। बघा, तुम्ही जेव्हाही माता लक्ष्मीचा फोटो बघाल तर त्या फोटोमध्ये तुम्हाला माता लक्ष्मीजवळ जी कळशी असते किंवा माता लक्ष्मीजवळ आपण जिला घागर म्हणतो जी असते त्यातून जे पैसे पडत असतात ते तुम्ही बघत असाल की तुम्हाला पैसे म्हणजे ते नाणीच दिसतात, तुम्हाला कधीच नोटा दिसणार नाही। कारण नाणी, खळखळणारी नाणी ही माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत आणि धनप्राप्तीसाठी, धनाला आकर्षित करण्यासाठी, माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी जर याच नाण्यांचा तुम्ही काही विशेष असा एखादा उपाय केला तर या उपायाने तुमचं दुर्भाग्य जे आहे ते दुर्भाग्य भाग्यात बदलून जाईल। भाग्यात चमकायला लागेल, नशीब साथ द्यायला लागेल, कारण माता लक्ष्मीची अखंडित कृपा ही तुमच्यावर आणि तुमच्या घरातील प्रत्येक सदस्यावरती प्राप्त होईल। ज्यामुळे तुम्ही जे काम करत आहात, ज्यामुळे तुम्ही जे कष्ट करत आहात त्या कष्टाला नशिबाची साथ मिळेल। बघा, उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे जो खास लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे। घरामध्ये कितीही मोठी एखादी चणचण असेल, आर्थिक चणचण, तर ती आर्थिक चणचण संपवण्यासाठी किंवा जर कुठलाही कर्जाचा डोंगर तुमच्यावरती झाला असेल, हे कर्ज कुठेतरी कमी होण्यासाठी, कर्ज कुठेतरी फेडण्यासाठी, कर्ज कुठेतरी समाप्त होण्यासाठी हा विशेष उपाय प्रत्येकाने आवर्जून करा। उपाय अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जे कोणी चॅनलवरती नवीन असेल त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, हा जो उपाय आहे हा कुठल्याही मंगळवारी, शुक्रवारी, गुरुवारी किंवा कुठल्याही पौर्णिमेला तुम्हाला करायचा आहे। म्हणजे याची सुरुवात जी आहे ती या दिवसांपैकी कुठल्याही दिवशी तुम्हाला करायची आहे। उपाय जो आहे तो देवघराच्या समोर किंवा देवघराच्या बाजूला बसून करायचा आहे। यासाठी तुम्हाला 1 रुपयाची 7 नाणी लागणार आहेत। 1-1 रुपयाचे जे कॉईन असतात ते 7 कॉईन घ्यायचे आहेत। त्याचबरोबर एक काचेची बरणी किंवा चिनी मातीची बरणी किंवा एखादी स्टीलची बरणी घ्या, जी किचनमध्ये तुम्ही सामानासाठी वगैरे वापरत असाल ती घेतली तरीही चालेल, फक्त ती स्वच्छ करून घ्या। प्लास्टिकचं कुठलंही भांड, प्लास्टिकची कुठलीही वस्तू कधीच उपाय करण्यासाठी वापरायची नसते, त्यामुळे प्लास्टिकची बरणी कुणीच घेऊ नका। ठीक आहे, आता ही जी बरणी घेतलेली आहे यामध्ये तुम्हाला अर्धी बरणीभर पाणी घालायचं आहे, अर्धा बरणीभर पाणी घालायचं आहे, त्यामध्ये थोडंसं गंगाजल घालायचं आहे। त्यानंतर यामध्ये अर्धा चमच हळद आणि अर्धा चमचा कुंकू घालायचं आहे। ठीक आहे, या गोष्टी घातल्या की त्यानंतर 2 अख्खे फुलवाले लवंग आणि 2 हिरवे वेलदोडे। बघा, लवंग आणि वेलदोडा हे माता लक्ष्मीला प्रसन्न करणाऱ्या 2 वस्तू आहेत, ज्याच्या वासानेच माता लक्ष्मी त्या ठिकाणी आकर्षित होते किंवा त्या ठिकाणी प्रसन्न होते। त्यामुळे या दोनही गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये घालायच्या आहेत आणि हे सर्व तुम्हाला तुमच्या हाताने, उजव्या हाताने त्यामध्ये म्हणजे त्या बरणीमध्ये हात वगैरे घालून तुम्हाला ते सगळं असं मिक्स करायचे। ठीक आहे, सगळं मिक्स झालं की त्यानंतर यामध्ये 1-1 रुपयाचं 1-1 नाणं असे 7ही नाणी तुम्हाला त्याच्यामध्ये घालायचे, त्या बरणीमध्ये घालायचे। त्यानंतर ही जी बरणी आहे ही बरणी देवघराच्या बाजूला किंवा देवघराच्या समोर ठेवायची आहे। बाजूला एक दिवा लावायचा आहे। देवघरात जो दिवा लावत असाल तोच दिवा प्रज्वलित असला तरीही चालेल, वेगळा दिवा लावण्याची काही गरज नाही। आता त्यानंतर काय करायचं तर एक छोटी वाटी घ्यायची आहे ज्यामध्ये थोडीशी हळद घ्यायची आहे आणि दुसरी एक छोटी वाटी घ्यायची आहे ज्यामध्ये कुंकू घ्यायचं आहे। ठीक आहे, आता या 3 बोटांनी तुम्हाला थोडी हळद अगोदर घ्यायची आहे, ती त्या बरणीत घालायची आहे। बरणीत घालत असताना नित्यसेवेच्या पुस्तकात जे श्रीसूक्त आहे ते श्रीसूक्त म्हणायचं आहे। ठीक आहे, नित्यसेवेच्या पुस्तकात जे श्रीसूक्त आहे ते श्रीसूक्त तुम्हाला म्हणायचं आहे। श्रीसूक्त म्हणत थोडंसं हळद टाकायची आहे, त्यानंतर थोडंसं कुंकू, थोडीशी हळद, थोडंसं कुंकू, असं अदलून बदलून हळद कुंकू असं त्या बरणीमध्ये अर्पण करत श्रीसूक्त फलश्रुती सहित 1 वेळा म्हणायचं आहे।
हे म्हणून झालं की त्यानंतर बाजूला लावलेली जी उदबत्ती आहे ती त्या बरणीला ओवाळायची आहे. म्हणजे त्या बरणीला तुम्हाला अशी ओवाळून घ्यायची आहे. दिवा लावलेला आहे तो देखील ओवाळायचा आहे. माता लक्ष्मी स्वरूप समजून तुम्हाला त्याचं पूजन करायचं आहे. त्याचबरोबर तुमची जी इच्छा असेल ती इच्छा देखील माता लक्ष्मीला सांगायची आहे. कर्ज असेल तर त्या कर्जा संदर्भात सांगा, कर्ज कमी होण्यासाठी सांगा. कर्ज फेडण्याची इच्छा असेल, खूप जास्त डोक्यावर कर्ज झालंय तर त्यासाठी तुम्ही बोला. त्यानंतर हे सर्व झालं की त्यानंतर काय करायचं, एक छोटीशी प्लेट घ्यायची आहे. एक छोटीशी प्लेट स्टीलची, चांदीची, तुमच्याकडे जीही असेल ती छोटी प्लेट घ्यायची आहे. म्हणजे त्या बरणीवरती राहील अशी एक प्लेट घ्यायची आहे. ठीक आहे. घेतल्यानंतर त्या प्लेटवरती एक हळद कुंकवाचं स्वस्तिक काढायचं आहे. आणि हळद कुंकवाने काढलेलं हे जे स्वस्तिक आहे हे स्वस्तिक तुम्हाला त्या बरणीच्या वरती ठेवून द्यायचं आहे. ठीक आहे. बरणीच्या वरती जसं आपण काम झाल्यानंतर बरणीचं झाकण लावतो सेम त्याच पद्धतीने आपली ही सेवा उपाय करून झाला की त्यानंतर ती जी प्लेट आहे स्वस्तिक काढलेली ती प्लेट तुम्हाला त्या बरणीच्या वरती ठेवायची आहे. आणि त्यामध्ये थोडेसे तांदूळ देखील ठेवायचे. म्हणजे स्वस्तिक नुसतं खाली स्वस्तिक न ठेवायचं तर त्यावरती थोडेसे तांदूळ सुद्धा तुम्हाला ठेवायचे. हे झालं करून की त्यानंतर तुमची जी काही कामं असतील ती कामं तुम्ही करू शकता. हा उपाय कधी करायचा तर शक्यतो सकाळी जी लक्ष्मी प्राप्तीची वेळ असते 6:30 ते 7:30 किंवा सायंकाळी प्रदोष समय ज्याला सांज वेळ, दिवे लागण्याची वेळ म्हणतो 6:30 ते 7:30 या दोघांपैकी कुठल्याही वेळात तुम्ही केला तरी चालेल. जिथून ज्या दिवसापासून हा उपाय तुम्ही करणार आहात तिथून सलग 7 दिवस हा उपाय करायचा आहे. आता समजा मी शुक्रवारी सुरू केला तर शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार 7 दिवस झाले. 8वा दिवस येतो शुक्रवार. 8व्या दिवशी काय करायचं, 8व्या दिवशी पुन्हा एकदा तुम्हाला थोडंसं मिस्टेक झाली माझी सांगण्यात. 7 दिवस तुम्हाला सलग हा उपाय करायचा आहे. 7 दिवस उपाय करत असताना काय करायचं, जसं पहिल्या दिवशी केलंय तर दुसऱ्या दिवशी काय करायचं, हळद कुंकू एका वाटीमध्ये घ्यायचं आणि ती हळद कुंकू अदलून बदलून पुन्हा तुम्हाला त्या पाण्यामध्ये घालायचे आहे. ते जे झाकण आहे ते सकाळी उठल्यानंतर किंवा सायंकाळी करणार असाल तर ते झाकण बाजूला करून ठेवायचं आहे. आणि त्या पाण्यामध्ये तुम्हाला अदलून बदलून हळद कुंकू अर्पण करायचे आहे. पुन्हा तुम्हाला फलश्रुतीसहित श्रीसूक्त म्हणायचं आहे, तुमची इच्छा व्यक्त करायची आहे. हे सर्व करून झालं की पुन्हा ते जे झाकण आहे ते झाकण तुम्हाला त्या बरणीवरती ठेवून द्यायचं आहे. त्यानंतर मग तुमची जी काही कामं असतील ती करू शकतात. असं सलग 7 दिवस करायचं आहे दररोज. 7 दिवस झाल्यानंतर 8व्या दिवशी पुन्हा याच पद्धतीने हळद कुंकू तुम्हाला त्या बरणीमध्ये अर्पण करायचं आहे. त्या 1 रुपयाच्या नाण्यावरती त्या पाण्यामध्ये अर्पण करत असताना पुन्हा फलश्रुतीसहित श्रीसूक्त म्हणायचं आहे. हे सगळं करून झालं की त्यानंतर काय करायचं, या बरणीमध्ये घातलेली जी 1 रुपयांची नाणी आहे ती 1 रुपयांची नाणी तुम्हाला बाहेर काढायची आहेत. 7ही नाणी तुम्हाला 1 रुपयांची जी होती ती बाहेर काढायची आहे. बाहेर काढून 7 छोटे छोटे लाल रंगाचे कापडाचे तुकडे घ्यायचे. छोटे छोटे असे कापडाचे 7 तुम्हाला छोटे छोटे तुकडे घ्यायचे. या 7ही कापडांमध्ये तुम्हाला 1-1 रुपयाचं ते जे नाणं तुम्ही 7 दिवस अभिमंत्रित केलेलं आहे हे अभिमंत्रित केलेलं प्रत्येक नाणं 1-1 कपड्यामध्ये ठेवून प्रत्येक कपड्याला तुम्हाला एक अशी गाठ मारायची आहे. ठीक आहे. गाठ मारता येईल एवढा तरी मोठा कपडा नक्कीच घ्या. 1-1 गाठ मारायची आहे. गाठ मारल्यानंतर हे जे 7 नाणी आहेत यातील 1 नाणं देवघरात ठेवायचं आहे, 1 नाणं तिजोरीत ठेवायचं आहे, 1 नाणं पर्समध्ये ठेवायचं आहे. ठीक आहे. 7 मधली 3 नाणी तुमची इथेच डिवाइड होतील. त्यानंतर 4 नाणी तुमची शिल्लक राहतील. पुन्हा एकदा सांगते, 1 नाणं तिजोरीत, 1 नाणं देवघरामध्ये, 1 नाणं पर्समध्ये ठेवायचं आहे. आणि जी 4 नाणी शिल्लक राहतील ती घरातील 4 दिशांना, घरातील 4 कोपऱ्यांना, म्हणजे वरती कुठे कोणे असेल, कपाट असेल, जे काय असेल ते फक्त घरातील 4 दिशांना ही 4 नाणी तुम्हाला ठेवून द्यायची आहेत. त्यानंतर जे पाणी बरणीतलं होतं हळद कुंकवाचं इतके दिवस तुम्ही जे अभिमंत्रित केलं होतं तर हे जे पाणी आहे हे तुम्हाला घराच्या उंबरठ्यावरती सोडायचं आहे. बघा, 1 दिवसासाठी उंबरठा हे झाला म्हणजे ओला झाला किंवा काय झाला चालेल. आता जे फ्लॅटमध्ये राहतात की ताई आम्ही नाही करू शकत, तुम्ही घराच्या समोर उंबरठ्याच्या समोर हे पाणी ओतलं तरीही चालेल, पण घराच्या उंबरठ्यावरती हे पाणी आलंच पाहिजे. घराच्या उंबरठ्यावरती हे पाणी जे आहे, हे जे तीर्थ आहे हे तुम्हाला सोडायचं आहे. त्यानंतर जी प्लेट घेतली ज्यामध्ये तुम्ही स्वस्तिक काढलं होतं तर ती प्लेट तुम्ही घासायला घेतली तरी चालेल. त्यामध्ये असलेले जे तांदूळ आहे ते तुम्ही तुमच्या घरातील अन्नधान्याच्या साठ्यामध्ये किंवा मग पशुपक्ष्यांना खाऊ घातले तरीही चालतील. बघा, ही 1 रुपयाची जी नाणी आहे ती तुम्ही तुमच्या या सर्व गोष्टींमध्ये, पर्समध्ये, तिजोरीमध्ये, घरामध्ये 4ही दिशांना जेव्हा ठेवाल तेव्हा लक्षात घ्या 21 दिवसांच्या आत त्याचा रिझल्ट जो आहे तो तुम्हाला दिसायला सुरुवात होईल. घरामध्ये बरकत आलेली असेल, धनधान्य जे आहे ते धनधान्यांमध्ये बरकत यायला सुरुवात होईल. घरामध्ये जो पैसा आहे त्या पैशामध्ये वृद्धी व्हायला सुरुवात होईल. व्यवसायासाठी जर खास हा उपाय केला असेल तर तुमचा व्यवसाय वाढायला लागेल, गिराईक दुकानात यायला लागेल. जर हा उपाय तुम्ही कर्ज फेडण्यासाठी केला असेल तर तुमच्याकडे तितकी रक्कम नक्कीच निर्माण होईल की तुम्ही समोरच्या व्यक्तीचं कर्ज फेडू शकाल. कुठून का होईना पण घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती व्हायला सुरुवात होईल आणि याचा जो रिझल्ट आहे तो 21 दिवसांच्या आत यायला सुरुवात होईल. आता ही नाणी किती दिवस ठेवायची
तर ही नाणी तुम्हाला वर्षभरही ठेवता येणार आहेत, 6-7 महिनेही ठेवा. बघा, या उपायाने तुम्हाला इतकं तर खात्रीने सांगते की 6-7 महिने पूर्ण तुम्हाला याचा रिझल्ट यायला सुरुवात होईल. समजा कधी असं वाटलं की आता याचा रिझल्ट कमी होतोय किंवा याचा अनुभव आता कमी होतोय, याची पॉवर कमी वाटते, तर अशा वेळेस काय करा, हे आता जो उपाय तुम्हाला सांगितलेला आहे सेम त्याच पद्धतीने हेच 1-1 रुपयाचे नाणे घ्या, ती पुन्हा अभिमंत्रित करा, 7 दिवस अभिमंत्रित करा आणि पुन्हा अशा प्रत्येक ठिकाणी ही 1-1 रुपयांची जी नाणी आहेत ती या कापडांमध्ये तुम्ही ठेवून द्या. ठीक आहे, अशा पद्धतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे. अत्यंत साधा सोपा उपाय आहे, मात्र तुमच्या घरामध्ये लक्ष्मीची प्राप्ती करणारा, माता लक्ष्मीला आकर्षित करणारा, धन खेचून आणणारा, गरिबी संपवणारा, दारिद्र्याचा नाश करणारा हा उपाय आहे. त्यामुळे प्रत्येकाला कळकळीने सांगेन की प्रत्येकाने हा उपाय आवर्जून करावा. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून कळवा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओत पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.